विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर 4 कॉम्प्युटेशनल जॉमेट्री. मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण जून 2023चा कॉम्प्युटेशनल जॉमेट्रीचा क्वेश्चन पेपर सोडवायला सुरुवात केलेली आहे. लेक्चर नंबर 1 मध्ये आज आपण क्वेश्चन नंबर 1 जो असतो फॉर 2 मार्क्स ईच हा क्वेश्चन कंप्लीट सोडवतो आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 2 आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 अशा 3 लेक्चरमध्ये हा क्वेश्चन पेपर कंप्लीट करत आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 मधला हा क्वेश्चन नंबर ए. राईट एनी 2 प्रॉपर्टीज ऑफ बेझियर कर्व. याचा आन्सर आहे प्रॉपर्टीज ऑफ बेझियर कर्व्स. ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. एनी 2 विचारलेत, मी 4 प्रॉपर्टी दिल्यात. द कर्व पासेस थ्रू द फर्स्ट अँड लास्ट कंट्रोल पॉइंट्स. नंबर 2, द बर्नस्टेन फंक्शन JNIT are real. Third property, if the number of control points is n plus 1, then the degree of polynomial which defines Bezier curve is n, that is 1 less than the number of control points. Number 4, the curve follows the shape of characteristic polynomial. So these are the 4 properties of Bezier curve given. तुम्हाला 2 विचारलं, तुम्ही कोणतेही 2 लिहू शकता. ओके. क्वेश्चन नंबर बी बघ. इफ द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स T where T हा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आहे 4 3 -1 2 is used to transform the rectangle with length 3 cm and breadth 5 cm respectively, then find the area of transformed figure. यामध्ये तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स दिलेला आहे. लेंथ अँड ब्रेथ ऑफ ओरिजिनल रेक्टँगल इज ऑल्सो गिवन. आता ह्याला सोडवायचं कसं? तर सर्वप्रथम आपण डिटर्मिनंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स काढायचा, तो मॉडमध्ये लिहायचा. दॅट मीन्स हा डिटर्मिनंट निगेटिव्ह जरी आला तर तो तुम्हाला पॉझिटिव्हच घ्यायचा असतो. यासाठी हा मॉड मध्ये डिटर्मिनंट ऑफ टी घ्यायचा. हा तो मॅट्रिक्स ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स 4 3 -1 2 त्याचा आपण डिटर्मिनंट घेतो. तुम्हाला माहिती आहे डिटर्मिनंट आपण सोडवतो कसं? ह्या मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रॉडक्ट घेतो, 4 दुने 8 मध्ये मायनस साईन देतो आणि नंतर मग या डायगोनलच्या एलिमेंटचा गुणाकार घेतो, -3. सो मायनस मायनस विल बिकम प्लस. इन दिस वे 8 + 3 दॅट इज 11. सो डिटर्मिनंट ऑफ टी किती आला? 11. त्यानंतर आपण एरिया ऑफ ओरिजिनल फिगर काढणार आहोत. एरिया ऑफ ओरिजिनल फिगर आहे रेक्टँगल. द एरिया ऑफ रेक्टँगल तुम्हाला माहिती आहे लेंथ इंटू ब्रेथ इज द एरिया ऑफ रेक्टँगल. दिस इज 3, दिस इज 5 सेंटीमीटर गिवन. सो एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 15 सेंटीमीटर स्क्वेअर. Now, the area of transformed figure is given by determinant of T into area of original figure. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कोणाही ट्रान्सफॉर्म्ड फिगरची एरिया म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट इंटू एरिया ऑफ ओरिजिनल फिगर हा फॉर्म्युला. मग डिटर्मिनंट ऑफ टी तुम्हाला माहिती 11. एरिया ऑफ ओरिजिनल फिगर दॅट मीन्स रेक्टँगल तुम्हाला माहिती 15 आहे. सो 11 × 15
that is 165. So the area of transformed figure is equal to 165 centimeter square. See हा क्वेश्चन बघ. Is T म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स gives a solid body transformation. Justify म्हणजे तुमच्या उत्तराचं समर्थन करा. फक्त हा सॉलिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे का असं नाही, त्याचं समर्थन करायचं म्हणजे सॉल्व करून दाखवायचं. सॉलिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा आपण डिटर्मिनंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स काढत असतो. सो डिटर्मिनंट ऑफ हा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स, त्याचं मी डिटर्मिनंट घेणार. अर्थात तुम्हाला माहिती आहे डिटर्मिनंट म्हणजे काय, मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रॉडक्ट. सो 1/2 इंटू 1/2 दॅट इज 1/4. मध्ये मायनस साईन द्यायचं आणि मग ह्या डायगोनलच्या एलिमेंटचं प्रॉडक्ट घ्यायचा. पण हा प्रॉडक्ट सुद्धा मायनस येतो आणि मध्ये आपण मायनस साईनच लिहिणार, दॅट विल बिकम पॉझिटिव्ह. हे लक्षात ठेवा. हे √3/2 इंटू √3/2 म्हणजेच रूट कट होईल, फक्त 3/2 शिल्लक राहील. दुसरी गोष्ट, तुम्हाला याच्यामध्ये एलसीएम काढायचा आहे. ही मोठी संख्या 4 आहे. जर आपण एलसीएम 4 घेतला तर काय होईल माहिती का, याच्या छेदात तर 4 आहे त्यामुळे याला मल्टिप्लाय करायची गरज नाही, पण याच्या छेदात मात्र 2 आहे. म्हणजे तुम्ही हा 4 होण्यासाठी 2 न मल्टिप्लाय करणार. दॅट मीन्स 3 2 जा 6 प्लस 1 दॅट इज 7/4. हा 4 तर एलसीएमचा आहे, ही ॲडिशन झाली 7. सो 7/4 ही डिटर्मिनंटची किंमत आली. आता आमची कंडिशन असं सांगते की ही 1 असली पाहिजे. हा डिटर्मिनंट जो आहे तो 1 आला पाहिजे. म्हणजे हा 7/4 दॅट इज नॉट इक्वल टू 1. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. तसं मी इथं लिहिलं ॲज डिटर्मिनंट ऑफ टी नॉट इक्वल टू 1. दिस इज फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन, दॅट ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स इनटू ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स हा प्रॉडक्ट तुम्हाला घ्यायचा असतो. मग हा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स गिवन आणि हा त्याचा ट्रान्सपोज. याचा ट्रान्सपोज म्हणजे काय हो, फर्स्ट रो जी होती ना इथं ती फर्स्ट कॉलम होणार आणि सेकंड रो जी होती ना ती सेकंड कॉलम होणार. म्हणजेच हा ओरिजिनल ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स, तर हा त्याचा ट्रान्सपोज. नाव यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे आपल्याला. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम म्हणजे 1/2 इंटू 1/2 दॅट इज 1/4. √3/2 इंटू √3/2 दॅट इज 3/2. हा इथला एलिमेंट झाला. मग फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम याने याला मल्टिप्लाय केलं तर तो आला -√3/2√2. याने याला मल्टिप्लाय केलं तर √3/2√2. त्यानंतर सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम असा प्रॉडक्ट घ्यायचा असतो. तो एलिमेंट तू इथे लिहिणार. √3 इंटू 1 दॅट इज -√3. √2 इंटू 2 दॅट इज 2√2. मग याने याला मल्टिप्लाय करायचं. परत √3/2√2. हे मायनस तर हे प्लस. सेकंड रो आणि सेकंड कॉलम √3 इंटू √3 दॅट इज 3/2. 1/2 इंटू 1/2 दॅट इज 1/4. मग यामध्ये एलसीएम काढल्यावर 7/4 येतं. हे तर प्लस मायनस कट 0, हे मायनस प्लस कट दॅट इज 0 आणि फायनली याची ॲडिशन केली ती आली 7/4. सो टी इंटू ट्रान्सपोज ऑफ टी हा प्रॉडक्ट काय आला 7/4 0 0 7/4. पण हे म्हणजे काय आयडेंटिटी मॅट्रिक्स नाही. आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असतो 1 0 0 1. पण इथं तो 7/4 आला. म्हणजे दिस इज नॉट इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. तर आपण लिहिलं दस टी इज नॉट ऑर्थोगोनल. जर हा प्रॉडक्ट
आयडेंटिटी मॅट्रिक्स आला तर त्या मॅट्रिक्सला आपण ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असं म्हणणार. पण यांचा जर प्रॉडक्ट आयडेंटिटी मॅट्रिक्स नाही येत तर हा ऑर्थोगोनल नाही, म्हणजे दुसरी पण कंडिशन फेल गेली. सो हिअर बोथ द कंडिशन्स आर नॉट सॅटिस्फाईड, देन द गिवन ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स T इज नॉट सॉलिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. आता ॲक्च्युली ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहिताना तुम्हाला हे लिहायची आवश्यकता नाही, पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे समजावून सांगतोय की फॉर सॉलिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन देर आर 2 कंडिशन्स. सॉलिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी तुम्हाला 2 कंडिशन्स सॅटिस्फाय करावे लागतात. त्यातली पहिली कंडिशन अशी आहे की डिटर्मिनंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स शुड बी इक्वल टू 1. जर ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 1 येत असेल ही पहिली कंडिशन, आणि दुसरी प्रॉडक्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स अँड इट्स ट्रान्सपोज हा प्रॉडक्ट नेहमी आयडेंटिटी मॅट्रिक्स आला पाहिजे. इफ बोथ द कंडिशन्स आर सॅटिस्फाईड then the given transformation matrix is known as solid body transformation. तर हे नीट लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर D बघ. डिटरमाइन foreshortening factors fx and fz if the transformation matrix for axonometric projection is. हा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर ॲक्झोनोमेट्रिक प्रोजेक्शन्स. मग आता बघा, ह्या ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्सवरून आम्हाला फोरशॉर्टनिंग फॅक्टर्स फॉर Fx आणि Fz काढायचे आहेत. तर हा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्सचे एलिमेंट तुला माहिती आहेत बघ. ह्या एलिमेंटला तुम्ही काय म्हणणार? A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट. याला काय म्हणणार तुम्ही? A12 म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमचा एलिमेंट A12. सिमिलरली दिस इज A21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम. दिस एलिमेंट इज A22 म्हणजे सेकंड रो आणि सेकंड कॉलमचा एलिमेंट. सिमिलरली दिस एलिमेंट इज A31 अँड दिस इज A32. तर ह्या किमती आम्हाला लागतात फोरशॉर्टनिंग फॅक्टरसाठी. तर बघा, द प्रिन्सिपल फोरशॉर्टनिंग फॅक्टर्स आर Fx, Fy, Fz. आता इथे Fy विचारलं नाही, पण मी काढून दाखवतोय. Fx इज इक्वल टू अंडर रूट A11 चा स्क्वेअर प्लस A12 चा स्क्वेअर. म्हणजे हे जे एलिमेंट आहेत ना पहिल्या रो मधले त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन. जो ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स दिला त्यामध्ये A11 आहे 0.5 आणि A12 आहे 0.43. बघून घे, हा A11 हा A12 त्यांच्या किमतींचा इथं स्क्वेअर केला आणि हे स्क्वेअर तुम्ही सोडवल्यावर इतके येतात. मग यांची ॲडिशन इतकी येते आणि याचं स्क्वेअर रूट फायनली घेतलं तर 0.6595 येतं. याचा अर्थ असा झाला की F ऑफ X इज 0.6595. सेकंड F ऑफ Y ॲक्च्युली या क्वेश्चनमध्ये तो विचारला नाही, पण तरी मी काढून दाखवला आहे. तो आहे A21 स्क्वेअर प्लस A22 स्क्वेअर. A21 आहे 0 आणि A22 आहे 0.86. आता हा तर 0 आहे, मग 0.86चा स्क्वेअर, मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कट होईल, फक्त 0.86 शिल्लक राहील. दिस इज F ऑफ Y. अँड फायनली F ऑफ Z. F ऑफ Z इज रूट ऑफ A31 स्क्वेअर प्लस A32 स्क्वेअर. सो A31 आहे 0.86 त्याचा स्क्वेअर प्लस A32 आहे 0.25 त्याचा स्क्वेअर. हे स्क्वेअर केले, त्यांची ॲडिशन केली, मग रूट घेतलं तर ते आलं 1.1681. सो फोरशॉर्टनिंग फॅक्टर्स तुला काय विचारले ते F ऑफ X आणि F ऑफ Z मग आर 0.6595 and 1.1681. Question E book. Find delta theta to generate uniformly spaced 20 points
on the circle x square plus y square is equal to r square, where delta theta is the angle of rotation. म्हणजे तुला थोडक्यात अँगल ऑफ रोटेशन काढायचं आहे आणि त्या सर्कलवर 20 पॉइंट्स इक्वली स्पेस्ड तुला काढायचे आहेत. तर हे फक्त लक्षात ठेव. नोट टू जनरेट एन इव्हनली स्पेस्ड पॉइंट ऑन द सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर डिवाइड पॅरामेट्रिक रेंज किती असते 0 इज लेस दॅन और इक्वल टू थीटा लेस दॅन और इक्वल टू 2π into n equal parts each being equal to मग डेल्टा थीटाचा म्हणजे अँगल ऑफ रोटेशन काढण्याचा फॉर्म्युला काय 2π अपॉन n. मग n म्हणजे 20 नंबर ऑफ पॉइंट्स टू बी जनरेटेड. तुला 20 पॉइंट जनरेट करायचे त्या सर्कलवर. सो n इज इक्वल टू 20 घ्यायचं. मग फॉर्म्युला तर तुला माहिती डेल्टा थीटा इज इक्वल टू 2π अपॉन n. 2π अपॉन n इज 20. हे जर भागलं तर π/10 येतं. सो डेल्टा थीटा इज इक्वल टू π/10. क्वेश्चन नंबर F बघ. एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. तुला हा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स दिलाय बघ. ह्यामध्ये काय दिसतंय ते तुला इफेक्ट म्हणून लिहायचंय. ओके, ऑन 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. आता हे नीट समजून घे. ह्या मॅट्रिक्सकडे बघ. ऍक्च्युली तुला माहित असलं पाहिजे 1 1 1 1 हे मेन डायगोनलचे एलिमेंट असतात. बाकी एव्हरीवेअर 0 असला पाहिजे. ओके, इथं 0 इथं 0 इथं 0 इथं 0 इथं 0 सगळीकडे 0. इथं 0 इथं 0 इथं 0 इथं 0 हे सगळे 0 पाहिजे. पण तुला थोडासा इफेक्ट झालेला दिसतो. हा 0 इथं नसून किंवा हा 0 इथं 0 नसून -2 दिसतोय. इथं 0 नसून 3 दिसतोय. म्हणजे याचा अर्थ हाच या मॅट्रिक्सवर इफेक्ट झालेला आहे. तर तो इफेक्ट आपल्याला फक्त लिहायचा असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा ह्या मेन डायगोनल 1 1 1 असणाऱ्या म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये बाकीच्या 0च्या ठिकाणी जर काही तुला वेगळे अंक दिसले तर हे शियरिंग असतं. लक्षात ठेव. म्हणजे 0मध्ये जे बदल केले जातात ना त्याला म्हणतात शियरिंग. आता एक्स वाय आणि झेड ॲक्सिसला प्रपोर्शनल आहेत. तर हे जे आहेत ना शियरिंग कुठं घडलं एक्स कोऑर्डिनेटमध्ये इथं, वाय कोऑर्डिनेटमध्ये इथं आणि झेड कोऑर्डिनेटमध्ये इथं. हे 3x3 फक्त मॅट्रिक्स लक्षात ठेव. हा जो 4th कॉलम आहे 0 0 0 1 आणि 4th रो आहे 0 0 0 1 ते विचारात घ्यायचे नाही. फक्त हा 3x3 मॅट्रिक्स विचारात घे. हा एक्स ॲक्सिससाठी, हा वाय ॲक्सिससाठी, हा झेड ॲक्सिससाठी. हे प्रोपोर्शनल टू एक्स, प्रोपोर्शनल टू वाय आणि प्रोपोर्शनल टू झेड आहे. हे लक्षात ठेवायचं. मग आता हा इफेक्ट आपल्याला लिहायचा कसा. हे बघ, हा -2 आणि हा 3 हे 2 तर इफेक्ट आहेत. बाकीच सगळं आपल्या आपल्या जागेवर व्यवस्थित आहे. मग हे इफेक्ट लिहायचे कसे ते नीट समजून घे. द इफेक्ट ऑफ 4x4 ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स ऑन 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट इज. पहिला इफेक्ट शियरिंग इन झेड कोऑर्डिनेट proportional to x axis by -2 युनिट. नीट बघ, शियरिंग इन झेड कोऑर्डिनेट म्हटलंय आणि प्रोपोर्शनल टू एक्स ॲक्सिस म्हटलंय. ते कसं म्हटलंय ते नीट समजून घेऊ आपण. तुला मी सांगितलं होतं हे एक्स ॲक्सिसला प्रोपोर्शनल फर्स्ट रो, ही सेकंड रो वाय ॲक्सिसला प्रपोर्शनल आणि थर्ड रो झेड ॲक्सिसला प्रपोर्शनल. ओके, मग शियरिंग कुठं कोणत्या कोऑर्डिनेटमध्ये घडलं ते इथं बघून सांगायचं. शियरिंग इन एक्स कोऑर्डिनेट, शियरिंग इन वाय कोऑर्डिनेट, शियरिंग इन झेड कोऑर्डिनेट. ओके, मग आता इथं हा -2 दिसतोय तो झेड कोऑर्डिनेटमध्ये शियरिंग झालं. ओके, आणि प्रपोर्शनल कोणत्या आहे एक्स ॲक्सिसला.
म्हणून प्रोपोर्शनल म्हणताना एक्स ॲक्सिस म्हण आणि शिअरिंग म्हणताना झेड कोऑर्डिनेट म्हण. आणि म्हणून आपण उत्तर लिहिताना असं लिहिलं शिअरिंग इन झेड कोऑर्डिनेट आणि प्रोपोर्शनल टू एक्स ॲक्सिस. कितीनं? बाय -2 युनिट्स. सिमिलरली इथल्या बाबतीत तू काय म्हणशील? झेड कोऑर्डिनेटमध्येच शिअरिंग आहे आणि ॲक्सिस प्रोपोर्शनॅलिटीचा बदलला आहे. कोणता ॲक्सिस आहे हा? वाय. म्हणून तू लिहिताना तसं लिहिशील की शिअरिंग इन झेड कोऑर्डिनेट प्रोपोर्शनल टू वाय ॲक्सिस बाय 3 युनिट्स. ओके, बघ तुझ्या माहितीसाठी इथं मी दाखवलं. नोट 3x3 ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. खरं तर आपल्याला 3x3 मॅट्रिक्सच विचारात घ्यायचा असतो, हे नीट समजून घे. मग ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स जेव्हा देतात तेव्हा प्रपोर्शनल ॲक्सिस कोणचा असतो? ही रो एक्स, वाय आणि झेड. पहिली रो एक्स ॲक्सिसला प्रोपोर्शनल, दुसरी रो वाय ॲक्सिसला प्रोपोर्शनल, तिसरी रो झेड ॲक्सिसला प्रोपोर्शनल. आणि शिअरिंग कुठं घडलं तर शिअरिंग कोऑर्डिनेट कसे? पहिला कॉलम एक्ससाठी, दुसरा कॉलम वायसाठी आणि तिसरा कॉलम झेडसाठी. इथं शिअरिंग कोऑर्डिनेट. शिअरिंग कुठं घडतं? केवळ 0मध्ये. मेन डायगोनल 1 1 1च असली पाहिजे. जर ती काही वेगळी झाली तर ते वेगळं घडतंय हे लक्षात ठेवायचं. त्याला शिअरिंग म्हणायचं नाही. शिअरिंग केवळ 0मध्ये होत असतं हे लक्षात ठेवायचं. ओके, लास्ट क्वेश्चन बघ. 2 मार्क्सचा हा लास्ट क्वेश्चन. 2 मार्क्सचा हा लास्ट क्वेश्चन. जी गिव्ह ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स इन 3 डायमेन्शनल स्पेस विच गिव्स ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन फॉर थीटा इज इक्वल टू 30 डिग्री अँड फाय इज इक्वल टू 45 डिग्री. आता इथं ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन विचारलंय, म्हणजे थीटा दिलेला आहे आणि फाय दिलेला आहे हे लक्षात ठेव. म्हणजे 2 अँगल दिलेले असतात. तर द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन इज, हे पाठ असलं पाहिजे. ट्रायमेट्रिक प्रोजेक्शनसाठी जो ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स असतो तो 3x3 फक्त लक्षात ठेव. हा जो 4th कॉलम आहे तो नेहमी 0 0 0 1. तर 4th रो जी आहे ती 0 0 0 1 असते हे लक्षात ठेव. त्यामुळे त्याचा विचार करायची सध्या गरज नाही. हा 3x3 हा जो मॅट्रिक्स आहे हा एवढा, तो फक्त विचारात घे. तो कसा लिहिलेला आहे नीट समजून घे. या इथं कॉस फाय, साइन फाय, साइन थिटा हा 0, तर इथं कॉस थिटा हा साइन फाय मायनस कॉस फाय साइन थिटा. हे तुला नीट समजून घ्यावं लागेल. ओके, हे पाठ असलं पाहिजे. आता ह्या ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्समध्ये आम्हाला थिटा 30 डिग्री दिलाय आणि फाय 45 डिग्री दिलाय. मग किमती जर आपण त्या ह्या मॅट्रिक्समध्ये भरल्या तर कॉस 45 साइन 45 साइन 30 0 0 0, कॉस 30 0 0, साइन 45 मायनस कॉस 45 साइन 30 0 0 0 0 0 1. या किमती भरून झालेला आहे ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. तुम्ही जर हे सोडवलं तर तुम्हाला माहिती आहे कॉस 45 म्हणजे 1/√2. हे जर आपण करून पाहिलं तर साइन 45 1/√2, साइन 30 1/2, म्हणजे हा प्रॉडक्ट येतो 1/2√2. 0 0 जसं तसं राहील, इथं 0च आहे. कॉस 30 आहे √3/2 0 0, साइन 45 1/√2 आणि मायनस कॉस 45 साइन 30 हा प्रॉडक्ट केला तर 1/2√2 येणार 0 0 आणि फायनली 0 0 0. पण कॅल्सीनं जर आपण हे सोडवलं तर ते येतं बघ 0.7071, 0.35 35 0 0, 0.866 0 0, 0.70 71, मायनस 0.35 35 0 0 0 0
0, 1. This is the required transformation matrix for trimetric projection for theta is equal to 30 degree and phi is equal to 45 degree. तर मित्रांनो, आज आपण जून 2023 चा क्वेश्चन पेपर मधील क्वेश्चन नंबर 1 पाहिला. पुढील लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 बघतो आहोत, त्यामुळं तो व्हिडिओसुद्धा अवश्य पहा. आज आपण इथेच थांबूया. भेटूया लेक्चर नंबर 2 मध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.